लक्षात आलं असेल, आपण पुढचा गेट बघतोय मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह आर. एक्सक्लुझिव्ह ऑर किंवा झार असं म्हटलं जातं मित्रांनो. EX बघा इथं बारकाईने EX म्हणजे एक्सक्लुझिव्ह आहे आणि ऑर म्हणजे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट आहे. यालाच आपण सिंपल लँग्वेज मध्ये झार असं म्हटलं जातं, एक्स ऑर असं म्हटलं जातं. बऱ्याचदा एक्स नंतर डॅश दिलं जातं आणि ऑर लिहिलं जातं. सगळ्याचा मिनिंग तोच आहे. म्हणजे काय आहे, झार गेट, एक्सक्लुझिव्ह ऑर गेट किंवा एक्स डॅश ऑर गेट, ह्या सगळ्यांचा मिनिंग एकच आहे, तो म्हणजे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. आपल्याला माहित आहे हे कॉम्बिनेशनल गेट आहे आणि कॉम्बिनेशनल गेट मध्ये सगळे बेसिक गेट वापरलेले असतात, अनेक बेसिक गेट वापरलेले असतात. आपण बघितलं नॅन्ड गेट मध्ये अँड आणि नॉट होतं, नॉर गेट मध्ये ऑर आणि नॉट होतं. आता एक्सक्लुझिव्ह ऑर गेट मध्ये कुठले कुठले गेट वापरलेत बघा. एक्सक्लुझिव्ह ऑर गेट मध्ये दोन नॉट गेट वापरलेत. किती वापरलेत नॉट गेट? दोन नॉट गेट. दोन अँड गेट पण वापरलेत मित्रांनो आणि एक काय वापरले? ऑर गेट वापरले. म्हणजे अनेक बेसिक गेटचा वापर करून इथं कोणतं गेट तयार केलेलं आहे? एक्सक्लुझिव्ह ऑर गेट किंवा झॉर गेट तयार केलेलं आहे. थोडीशी माहिती बघा. द एक्सक्लुझिव्ह ऑर गेट हॅज टू ऑर मोर इनपुट, म्हणजे त्याला इनपुट्स किती असतात बघा? दोन किंवा दोनापेक्षा जास्त. मिनिमम किती असतात? मिनिमम 2. दोन किंवा दोनापेक्षा जास्त असतात. अँड ओनली वन आउटपुट सिग्नल, म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त इनपुट्स आहेत पण एकच काय आहे सांगा? आउटपुट आहे. एकच आउटपुट आहे. मामासाहेब बोला. हा नमस्ते मामासाहेब. यस यस, तेच फायनल करूया. करूया फायनल तेच. हॅलो मामासाहेब, आपण काय काय फायनल करूया? एक म्हणजे इंडस्ट्रियल इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री. हॅलो मामासाहेब. हॅलो मामा, आवाज येतोय? आवाज आला मामा? का मायक्रो इंडस्ट्रियल मायक्रो बायोलॉजी, सॉरी, बरोबर, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि बायोटेक. हा बायोटेक्नॉलॉजी. ओके सर. ओके ओके सर. हा तो आहेच आपला. ओके. हा येत येत नाही. हा ऍफिलिएशन बघून काय? हा म्हणजे त्या विषयाचं ऍफिलिएशन नसल्यामुळं. अच्छा 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 अच्छा. मग ते पण, तो पण घेऊया, स्टॅट मग घेऊया. हा हा. बरोबर. काय मी एक्सटर्नल बाहेरचा एक्झामिनर मागवून घेतो म्हणायचं. त्याचा टीए त्याचे पैसे देतो. ओके ओके, राहू दे मग, आपण हे टाकूया, सब्जेक्ट टाकूया तो. नाही नाही सर, नाही मामासाहेब ऐका, मामासाहेब ऐका, अशी जर 4-5 मुलं जर मिळणार असतील आपल्याला तर घ्यायला सब्जेक्ट काय हरकत नाही. ऍडमिशन वाढत असतील तर. असं होते काय? मग राहू दे, मग त्याच्यासाठी तुम्हाला ऍफिलिएशन घ्यावं लागेल. हा. नाही नाही, स्टॅट आउटडेटेड आहे, आउटडेटेड आहे. फक्त तुमचा तो त्या दोन कॉलेजच्या सोर्स मुलं येतात म्हणून म्हटलं मी. येस 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 येस, व्हेरी नाईस व्हेरी नाईस, येस. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ओके, लेक्चर मध्ये ऑनलाईन ठेवतो. ओके 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 ओके. सॉरी स्टुडंट, एक इमर्जन्सी कॉल होता मित्रांनो. दोन नॉट गेट आहेत, दोन अँड गेट आहेत आणि एक काय आहे मित्रांनो? ऑर गेट आहे. एक्सक्लुझिव्ह ऑर गेट इज द लॉजिक सर्किट विच इज हाय आउटपुट. बघा, एक्सक्लुझिव्ह ऑर गेट म्हणजे हे आहे, दॅट इज झॉर गेट आहे. इट हॅज अन हाय आउटपुट वेन इट्स ऑड नंबर ऑफ हाय इनपुट्स. गंमत बघा, ऑड म्हणजे कळते, ऑड 1 3 5, ऑड आहे ऑड.
आता इथं दोन इनपुट्स असतील तर ऑड किती सांगा? ऑड किती होईल? नंबर 1. म्हणजे एक इनपुट बघा इथं बारकाईनं, एक इनपुट जर लो असेल, बारकाईनं बघा, that is the number of high inputs, and when inputs are not same, the output is low. बारकाईनं बघा, एक इनपुट जर त्याचा सेम नसेल, म्हणजे इनपुट जर डिफरंट असतील तर आउटपुट हा 0 असेल, इनपुट सेम असेल तर आउटपुट हा 1 असेल. इट मीन्स इथं ऑड नंबर जर इनपुटचे असतील, एक हाय एक लो, तर वेगळा आउटपुट मिळतो. आणि दोन्ही समान असतील, म्हणजे दोन्ही 0 असतील किंवा दोन्ही 1 असतील तर आउटपुट वेगळा मिळतो. अशा पद्धतीची स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक असणारा हा एक्सक्लुझिव्ह ऑर गेट आहे. एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचं बुलियन एक्सप्रेशन जर बारकाईनं बघितलं मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह ऑरचं बुलियन एक्सप्रेशन दॅट इज ए कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट वाचायचं, पहिल्याचा कॉम्प्लिमेंट इथं पहिला इंटू दुसऱ्याचा कॉम्प्लिमेंट. बारकाईनं बघा, पहिल्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे एचा कॉम्प्लिमेंट, डॉट बी म्हणजे दुसरा, पहिल्याचा कॉम्प्लिमेंट गुणिले दुसरा, अधिक पहिला इंटू दुसऱ्याचा कॉम्प्लिमेंट, असं आपल्याला बुलियन एक्सप्रेशन मिळतं. म्हणजे ए कॉम्प्लिमेंट डॉट बी प्लस ए डॉट बी कॉम्प्लिमेंट, अशा पद्धतीचं ज्याचं रिलेशन आहे, एक्सप्रेशन आहे, तो काय मिळतो आपल्याला? एक्सक्लुझिव्ह ऑर गेट मिळतो. आणि हे त्याचं साईन आहे मित्रांनो. जसं आपण बघितलं ऑर ला प्लस असतं, अँड ला काय असतं? डॉट असतं. अगदी तसं इथं हा जो झॉर आहे या ऍप्लिकेशनला, म्हणजे सर्कल आहे आणि सर्कल मध्ये पॉझिटिव्ह साईन घेतलेला आहे, याला आपण म्हणायचं झॉर ऍप्लिकेशन. वाचताना कसलं ऍप्लिकेशन वाचायचं? झॉर ऍप्लिकेशन. ए झॉर बी, ए इनपुट झॉर बी इनपुट, दॅट इज द बुलियन एक्सप्रेशन ऑफ दिस झॉर गेट. इथं जर बघितलं, हा त्याचा सिम्बॉल आहे मित्रांनो. दोन इनपुट्स आहेत, एकच आउटपुट आहे. हा वाय म्हणजे काय आहे? ए झॉर बी आहे. ए झॉर बी म्हणजे काय आहे? कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॉट बी प्लस ए डॉट बी कॉम्प्लिमेंट. दिस इज द झॉर ऍप्लिकेशन आहे. आणि इथं हा जो गेट आहे तो ऑर गेट सारखाच दिसतो, पण थोडस वेगळं आहे. ऑर गेटचा जो इनपुट आहे अगदी तसाच राऊंडेड एक पॅरलल इनपुट इथं टाकलेला आहे मित्रांनो. झॉर गेट कसा ओळखायचा मित्रांनो? तर पॅरलल एक इनपुट एक्स्ट्रा टाकलेला आहे. म्हणजे असा जर कंस त्याच्याजवळ इनपुटला असेल, या दोन लाईन पॅरलल दिसतात बघा, म्हणजे हे दोन कर्व पॅरलल दिसतात. पॅरलल कर्व काय म्हणायचं दिसतं झॉर गेट. इथं आपल्याला माहिती आहे ट्रूथ टेबल मध्ये सुद्धा 4 स्टेट असणार. ए 0, बी 0 म्हणजे 0 0, 0 1, 1 0, 1 1. आणि त्याचा आउटपुट काय होतोय ते आपण इथं जाऊन कशामध्ये बघूया मित्रांनो? ट्रूथ टेबल मध्ये बघायचं आहे. ट्रूथ टेबल मध्ये बारकाईनं बघितलं तर समान इनपुट असतील तर आपल्याला 0 मिळतो, समान इनपुट असतील तर आपल्याला 0 मिळतो, आणि डिफरंट इनपुट असतील, ऑड इनपुट असतील, इनपुट जर ऑड असतील तर आपल्याला आउटपुट हाय मिळतो. इनपुट जर काय असतील? इव्हन असतील मित्रांनो, इनपुट इव्हन असतील तर आउटपुट आपल्याला 0 मिळतो. इनपुट जर ऑड असतील किंवा डिफरंट असतील तर आपल्याला आउटपुट हा 1 मिळतो किंवा हाय मिळतो. इकडे बघा, मी मगाशी सांगितलं होतं हे लॉजिकल सर्किट आहे झॉर गेटचं. आणि या लॉजिकल सर्किट मध्ये आपण बारकाईनं बघितलं किती गेट आहेत बघा. नॉट गेट, 2 नॉट गेट आहेत. हा एक नॉट गेट आहे, हा एक नॉट गेट आहे. अँड गेट किती आहेत बघा मित्रांनो? 2 अँड गेट आहेत, 2 अँड गेट आहेत. आणि एक काय आहे? नॉर गेट आहे. सॉरी, एक काय आहे बघा? ऑर गेट आहे. एक काय आहे? ऑर गेट. म्हणजे 2 नॉट गेट, 2 अँड गेट आणि एक ऑर गेट, असं 5 बेसिक गेटचं कॉम्बिनेशन करून एक्सक्लुझिव्ह ऑर गेट तयार केलेलं आहे. काय केलंय बघा, ए इनपुट दिलेले कशाला बघा? एका नॉट गेटला, बी इनपुट एका नॉट गेटला दिलेला आहे, आणि हा ए इनपुट पुढे जाऊन खालच्या अँड गेटला एक इनपुट म्हणून दिलेला आहे, आणि हा बी
वरती येऊन खालच्या अँड गेटला एक इनपुट म्हणून दिलेलं आहे आणि या दोन अँड गेटचे आउटपुट पुन्हा कशाला दिलेले आहेत ऑर गेटला दिलेले आहेत कसं होतंय बघा मी इथं ए दिला की एचा कॉम्प्लिमेंट होईल कारण नॉट गेट आहे नॉट गेटचा आउटपुट कॉम्प्लिमेंट आहे ए कॉम्प्लिमेंट होईल आता ह्या अँड गेटचे काय काय इनपुट झाले बघा ह्या अँड गेटचा इनपुट झाला एक म्हणजे ए कॉम्प्लिमेंट आणि दुसरा झाला तो बी झाला कारण हा बी मित्रांनो इथं आणून दिलेला आहे बघा म्हणजे ह्याचे इनपुट काय झाले बघा कॉम्प्लिमेंट ऑफ ए आणि बी झाला आता कॉम्प्लिमेंट ऑफ ए आणि बी चा गुणाकार म्हणजे इथं आउटपुट मिळेल इथं आउटपुट मिळाला बघा ह्या अँड गेटचा अँड गेट म्हणजे गुणाकार करतो कुणाचा गुणाकार झाला सांगा कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॉट बी चा गुणाकार झाला अगदी तसंच इथं खाली आहे बघा हा बी होता म्हणजे काय होईल सांगा इथं बी कॉम्प्लिमेंट होईल कारण नॉट गेट आहे मध्ये नॉट गेट म्हणजे तो कॉम्प्लिमेंटेशन करतो 0 असला तर 1 करतो 1 असला तर 0 करतो इथं बी होता त्यानं बी चा कॉम्प्लिमेंट केला आता याचे इनपुट काय काय आहे बघा हा एक बी कॉम्प्लिमेंट आणि हा आलेला ए म्हणजे इथं ए आणि बी कॉम्प्लिमेंट हा अँड गेट आहे म्हणजे त्याचा गुणाकार होईल म्हणजे काय झालं बघा ए इंटू बी कॉम्प्लिमेंट ए इंटू बी कॉम्प्लिमेंट आता हा वरचा ए कॉम्प्लिमेंट डॉट बी हा कुठं दिला खाली येऊन ऑर गेटला दिला इनपुट म्हणून हा खालचा ए इंटू बी कॉम्प्लिमेंट कुठं दिला मित्रांनो इथं इनपुट म्हणून दिला ऑर गेटला आणि ऑर गेट काय करतं मित्रांनो या दोन इनपुटची ऍडिशन करतं वायला त्यामुळे इथं ऍडिशन झाली बघा वाय बरोबर मगाच आपण माहितीये ना बुलियन एक्सप्रेशन बघा बुलियन एक्सप्रेशन काय होतं y इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट पहिल्याचा कॉम्प्लिमेंट डॉट बी दुसरा प्लस पहिला ए इंटू दुसऱ्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे बी चा कॉम्प्लिमेंट इथं बारकाईनं बघा मित्रांनो y बरोबर पहिल्याचा कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट डॉट दुसरा म्हणजे बी प्लस ए पहिला इंटू दुसऱ्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे बी चा कॉम्प्लिमेंट आणि या सगळ्याला आपण कसलं ऍप्लिकेशन म्हणतोय झॉर ऍप्लिकेशन आणि हे एवढं मोठं न लिहिता y इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट डॉट बी प्लस ए इंटू बी कॉम्प्लिमेंट असं न लिहिता मी ए झॉर बी असं सिम्पली लिहू शकतो त्याला आपण काय म्हणतोय मित्रांनो दिस इज द बुलियन एक्सप्रेशन म्हणजे हे जे झॉर गेट आहे मित्रांनो मी सिम्बॉल मगाशी सांगितलेलं आहे तुम्हाला या सिम्बॉल मध्ये जरी एकच दिसलं तर त्याच्यामध्ये 5 गेट आहेत 2 नॉट गेट आहेत 2 अँड गेट आहेत आणि एक ऑर गेट आहे मित्रांनो असे 5 बेसिक गेट वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा इथं डायग्राम मध्ये दाखवलेल्या पद्धतीनं जर जोडले तर काय तयार होतो सांगा झॉर गेट तयार होतो झॉर गेट आणि हा झॉर गेट आपल्याला काय करता येतो मित्रांनो तो ट्रुथ टेबल नुसार आपल्याला प्रूव्ह करता येतो ट्रुथ टेबल मधले आउटपुट हे बरोबर येतात का हे या सर्किटच्या लॉजिकल सर्किटच्या डायग्राम नुसार आपल्याला प्रूव्ह करता येतं मी इथं पहिलं प्रूफ करतोय एक्सप्रेशनच्या सहाय्यानं प्रूफ करतोय एक्सप्रेशन काय आहे y इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट डॉट बी प्लस ए डॉट बी कॉम्प्लिमेंट ओके इथं बघा a इज इक्वल टू 0 b इज इक्वल टू 0 a इज इक्वल टू इथं 0 घेतलं b इज इक्वल टू 0 घेतलं इथं मी ट्रुथ टेबल मध्ये लिहिलं a इज इक्वल टू 0 b इज इक्वल टू 0 आउटपुट मला 0 मिळणार आहे कारण समान इनपुट असले की आउटपुट 0 असते आणि डिफरंट इनपुट असले की आउटपुट 1 असतं हे मला कोणाच्या बाबतीतलं माहित आहे झॉर गेटच्या बाबतीतलं माहित आहे पण माझा विश्वास नाही मी काय करणार आहे ते प्रूव्ह करणार आहे आणि ते जर प्रूव्ह झालं तर बरोबर आहे म्हणणार आहे लक्षात आलं तर आता इथं बघा a इज इक्वल टू 0 b इज इक्वल टू 0 आता मला एक्सप्रेशन माहिती आहे y इज इक्वल टू a कॉम्प्लिमेंट डॉट b प्लस a इंटू b कॉम्प्लिमेंट एक्सप्रेशन लिहिलं आता त्याच्यामध्ये a चा 0 पुटअप केला 0 चा कॉम्प्लिमेंट b 0 प्लस a 0 आणि b चा कॉम्प्लिमेंट म्हणजे 0 चा कॉम्प्लिमेंट आपल्याला माहिती आहे 0 चा कॉम्प्लिमेंट 1 इंटू 0 म्हणजे काय झालं मित्रांनो 1 इंटू 0 लिहिलं बघा आता दुसरी बाजू बघा यातली हे किती आहे 0 चा कॉम्प्लिमेंट म्हणजे पुन्हा काय होईल सांगा 1 0 इंटू 1 लिहिलं बघा आता 1 इंटू 0 म्हणजे 0 इंटू 1 म्हणजे 0 प्लस 0 आलं का 0 सांगा कशाच्या पद्धतीनं बघितलं
आपण मॅथमॅटिक्सच्या पद्धतीनं बघितलं, म्हणजे बुलियन एक्सप्रेशनच्या पद्धतीनं बघितलं. पण डायग्राम प्रमाणे प्रूव्ह होतंय की नाही आपल्याला बघायचंय. आता डायग्राम प्रमाणे प्रूव्ह होताना इथं आता लक्षात घ्यायचं, तुम्ही लिहिलं की प्रॉब्लेम होतोय मित्रांनो, शेअर मधून ते बाहेर पडते. मी मगाशी ड्रॉ केलं होतं. इथं बघा, ए ला इथं 0 आहे असं गृहीत धरा मित्रांनो. किती आहे? 0. बी ला किती आहे मित्रांनो? 0 आहे. आता हे ए दिलं नॉट ला, म्हणजे कॉम्प्लिमेंट होणार. ए बार किती येणार मित्रांनो? 0 चा 1 झाला, म्हणजे इथं 1 आला. इथं बी 0 दिलं होतं, इथं किती आलं सांगा? 1 आलं, म्हणजे बी बार 1 झाला. आता या अँड गेटचे इनपुट्स बघा काय येते. एक म्हणजे इकडून आलेला 0 होता, त्याचा 1, म्हणजे इथं 1 आला. आणि हा ए चा 0 आला, म्हणजे 1 आणि 0 इथं इनपुट झाला. इथं इनपुट बघा, हा ए 1 आहे आणि हा खालचा बी 0, म्हणजे 1 0 इनपुट झाला. आता या अँड गेटचा आउटपुट काय होईल? 1 चा 1 आणि 0, 1 आउटपुट 0 आला. 1 0 इनपुट होता, इथं आउटपुट 0 आला. आता हा 0 इथं आला, हा वरचा 0 इथं. ऑर गेटचे इनपुट झाले काय? ऑर गेट म्हणजे ऍडिशन करणार. आउटपुट काय येईल मित्रांनो सांगा? 0 प्लस 0, 0 आला. आला का बघा आउटपुट 0. याचा अर्थ काय आहे? जे मी एक्सप्रेशन मी काय केलं, प्रूव्ह केलं, ते मी इथं डायग्राम नुसार सुद्धा काय करू शकतोय, प्रूव्ह करू शकतोय. याला आपण म्हणतो झार गेट. यातली दुसरी स्टेज मी घेतो मित्रांनो. ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 1, ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 1. आता इथं बघूया एक्सप्रेशन लिहिलं. ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट प्लस ए इंटू बी कॉम्प्लिमेंट लिहिलं मित्रांनो. इथं मी इथं काय आलं बघा, ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय होता? 0 होता. ए पहिल्यांदा 0 आहे, इथं 0 चा कॉम्प्लिमेंट इंटू 1 आणि 0 इंटू 1 चा कॉम्प्लिमेंट. इथं मी 0 चा कॉम्प्लिमेंट काय होईल सांगा मित्रांनो? 1. 1 इंटू 1 म्हणजे 1 इंटू 1 आलं, आणि 0 इंटू 1 चा कॉम्प्लिमेंट 0, 0 इंटू 0 0 आलं, 1 इंटू 1 1 आलं, आणि 1 प्लस 0 1 आलं. म्हणजे आपल्याला माहित आहे इथे काय येतंय? 1 येत आहे. ते इथं येतंय का बघूया आपण. इथं आपल्याला माहित आहे ए किती घेतला बघा, ए 0 घेतला, ए 0 लिहिला. बी इथं किती आहे? समजा 1 आहे. बी इथं मित्रांनो 1 आहे. ए 0, ए बार झाला 1, बी 1, बी बार झाला 0. आता याचे इनपुट बघा, हा 0 आणि हा इथला 1, 1 0, आउटपुट झाला 0. इथले इनपुट्स बघा मित्रांनो, हा ए 0 आहे, इथं मगाशी बी इथं 1 होता मित्रांनो. परत एकदा मी सांगतो, हा 0 होता, हा 1 झाला, आणि बी 1 आहे. 1 1 म्हणजे इथं 1 येईल. इथं बघा बी 1 आहे, हा 0 आणि हा 0, 0 0 हा 0 आला, हा 0 हा 1, 1 0 इनपुट झाले, आउटपुट इथं 1 आला, आउटपुट इथं 1 आला, आउटपुट इथं 1 आला. याचा अर्थ काय आहे? झार गेटचे इनपुट डिफरंट असतील. डिफरंट बघा, डिफरंट म्हणजे 1 0 1 1, 1 1 1 0. आउटपुट आपोआपच काय राहील सांगा? हाय राहील, म्हणजे 1 राहील प्लस व्हीसीसी राहील. इनपुट जर सेम राहिले 0 0, आउटपुट 0 होतो. आता मी डायरेक्ट लास्ट स्टेट घेतो मित्रांनो. लास्ट स्टेट दोन्हीत पण 1 आहे. इकडे बघा, ए 1 आहे, बी 1 आहे. दिसतंय सगळ्यांना आपल्याला? ए 1 बी 1, ए कॉम्प्लिमेंट डॉट बी प्लस ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. ए 1 होता, 1 कॉम्प्लिमेंट डॉट 1, 1 डॉट 1 कॉम्प्लिमेंट. 1 कॉम्प्लिमेंट मित्रांनो 0 झाला, हा 1 कॉम्प्लिमेंट 0 झाला. 0 1 1 0, दोघांचा गुणाकार 0 इंटू 0. आता हे 0 प्लस 0 ऑर झालं, आउटपुट आपल्याला 0 मिळाला. आउटपुट आपल्याला 0 मिळालं. इथं मी गृहीत धरलं ए 1 आहे आणि बी 1 आहे. हा 1 इथं 0 झाला, हा 1 इथं 0 झाला. इथं 1 मिळाला,
इथं 1 मिळाला म्हणजे याचे इनपुट झाले 0 1, याचे इनपुट झाले 1 0. दोघेही अँड आहे, गुणाकार आहे, 0 0. दोन्ही इनपुट्स 0 0. आउटपुट ऑर गेटचा 0. याचा अर्थ काय दिसतोय बघा. जॉर गेटमध्ये दोन्ही इनपुट समान असतील तर आउटपुट 0 आहे. जॉर गेटमध्ये दोन्ही इनपुट जर डिफरंट असतील, हाय लो असतील, तर आउटपुट हा 1 आहे. अँड दिस इज द व्हेरी स्पेसिफिक गेट that will be known as a JOR gate. We are